अरे मामा, काय रे, काय झालंय? मी जरा टेन्शन मध्ये आहे. म्हणजे कसल्या? नाही, तू तू आधी शांत हो आणि मला नीट सांग काय झालं ते. ऍक्च्युली मामा, मी आणि दुर्वा खेळत होतो, इतक्यात तिथे जीजू आले. त्यांनी विचारलं आदित्य आहे का घरात. मला त्याच्याशी बोलायचंय. काय? मग मग मामा, मधुराताई त्यांना घेऊन गेली दादाच्या रूम मध्ये. अरे देवा, म्हणजे आदित्य त्यांच्याशी बोलणार म्हणजे त्यांना सगळं कळणार. हो मामा, म्हणूनच मी मीराताईशी सुद्धा बोललो, पण काही उपयोग झाला नाही मामा. हो, पण ती तिथे गेली तरी आदित्य तिच्याशी काहीही बोलला नसता. हो मामा, माहिती आहे, पण ती नाही जाणार. आणि मधुराताई तिकडे आहे, त्यामुळे काही घडू शकतं. ह्याचीच भीती आहे मला. हो ना मामा, मग आता काय करायचंय? आपण जाऊया, तिथे जाऊया, म्हणजे आदित्यला आपल्या समोर काही बोलता येणार नाही. आणि समजा काही विषय निघाला असता आपण सांभाळून घेऊ. हा, चल चल चल. तुम्हाला माझ्याशी बोलायचं होतं? खरं तर मलाही तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. म्हणजे दोघांनाही एकमेकांशी बोलायचंय, म्हणजे भेट होणं अटळ होत होतं. आज नाही तर कधीतरी मी तुम्हाला भेटणारच होतो. काही खास? तसं नाही म्हणता येणार, पण सहजच भेटायचं होतं असंही नाही म्हणणार. अरे वा, आपल्या दोघांचंही सारखंच आहे. म्हणजे दोघांनी एकमेकांशी भेटायचंय, पण खास असं काहीच नाही आणि सहज असंही काही नाही. ठीक आहे, तुला बोलायची पहिली संधी देतो मी. बोल. मला फक्त इतकंच विचारायचंय. एक मिनिट ना. हाँ हेलो, हाँ बोल रे. काय? कसं काय? ओ माय गॉड, मग तू कसा आहे आता? बाप रे, शिट. डॉक्टर काय म्हणाले? हां, बर बर बर. हे बघ, मी आता ताबडतोब निघालो ना तरी मला साधारण 6-7 तास तरी लागतील. पण मी येईपर्यंत तुम्ही कोणी तिथनं हलू नका. हां, मी लगेच ताबडतोब निघतो. हो हो. काही प्रॉब्लेम झालाय का? हो नाही हो, माझा पार्टनर आहे ना, त्याला मुंबई गोवा हायवेवरती मोठा अपघात झालाय. बापरे, मग आमच्यापैकी कोणी तुमच्या बरोबर यायला हवंय का? नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. माझा ड्रायव्हर आहे माझ्यासोबत. आणि जेवणाचं? हो नाही प्लीज मामा, आता जेवणासाठी मी नाही थांबू शकत. खूप इमर्जन्सी आहे, मला ताबडतोब निघायला हवा. ठीक आहे, काय हरकत नाही, म्हणजे वेळच तशी आली. हा प्लीज समजून घ्या. अरे आदित्य, आपण भेटूया. हा, दोघांनाही बोलायचंय. काळजी घ्या. चल मी निघतो. हा चल चल. दादा, काय काय झालं? म्हणजे काय बोलणं झालं तुमचं? झालं तर नाही, पण लवकरच होईल असं दिसतं. देवा, प्लीज सांभाळून घे सगळं, प्लीज. आदित्यला काहीतरी चुकीचं बोलण्याची दुर्बुद्धी नको सुचायला. घरात दिवाळी असल्याने किती आनंदाचं वातावरण आहे. मामाही येतेच आहे.
काही घडलं तर खूप मोठा इश्यू होईल. तेव्हा प्लीज सांभाळ सगळं. मामाने खूप उत्साहात केलंय सगळं. त्याला त्रास झालेला मला नाही बघवणार. प्लीज सांभाळ सगळं देवा. काय ग मीरा, असे विनाकारण फेऱ्या का मारतेस? तुम्ही आलात? काय झालं? कशाचं? ते तुम्ही नाही सॉरी, काही नाही. आदित्य, हो त्याला भेटायला गेलो होतो मी. पण त्याचं काही झालेलं नाहीये. हे सगळं आपण नंतर बोलू. आता मला ताबडतोब परत निघावं लागते. आता का? कुठे? नाही, माझ्या पार्टनरचा अपघात झालाय. इमर्जन्सी आहे, मला ताबडतोब निघायला हवं. अरे बापरे, कधी घडलंय सगळं? तुम्ही लगेच निघालात? चाललायत कुठे? हे सगळं बोलत बसायची वेळ नाहीये. मी सगळं तिकडचं आटोपतो, नंतर परत येतो. तोपर्यंत तू इथेच दिवाळी साजरी कर. मी येऊ का तुमच्या सोबत? अगं तुला मलाच सांभाळत बसावं लागेल. काही गरज नाहीये. आणि अजिबात त्रास करून घेऊ नकोस मनाविरुद्ध. कळलं? इथेच राहा. मनाविरुद्ध कशाला? जिथे तुम्ही तिथेच माझी दिवाळी. प्लीज हे असले डायलॉग मारू नकोस. कळलं ना? तू इथेच राहा, मी जाऊन येतो. बरं, काळजी घ्या. फोन कराल का फक्त पोहोचल्यावर? हो किंवा मी फोन केला तर चालेल? चालेल ना. कसा फोन करणार तू? फोन कुठे आहे? घे. फोन केलास तरी चालेल. तिकडचं प्रकरण संपवून मी इथे येतो आणि इथे आल्यानंतर मी इथलं प्रकरण हातामध्ये घेणार. मला बघायचंय तू माझ्या बरोबर येतेस तर इथेच राहतेस तू. थँक्यू देवा, आता तरी हे संकट टाळलंस. काय ग मीरा, कशी आहेस? मी अगदी मजेत. तुम्ही कशा आहात? मी मस्त. दिवाळी आले ना, त्याचीच तयारी चालली. अरे वा, खूप छान उत्साह असेल ना घरात. अगदी. काय म्हणतात घरची मंडळी? एकदम छान. फक्त ऑर्डर करायची त्यांनी आणि आम्ही फक्त त्या ऑर्डर्स फॉलो करायच्या. म्हटलं यावेळी तरी तुझी रांगोळी बघायला मिळते का नाही. खूप छान काढलेस बरं. थँक्यू. होतीस कुठे तू? मी इथेच होते, मुंबईत. अगं परवा चिंट्या सांगत होता मामांचा फोन आला होता त्याला. हॉटेलचा नंबर मागत होते. काहीतरी पार्सल मागवायचं होतं त्यांना. पण मी म्हटलं मीरा असताना कशाला हॉटेलमधून ऑर्डर करतील ना. मग मी आले बघायला, पण तू घरी नव्हतीस. मी जरा बाहेर गेले असेल कदाचित. स्वयंपाक करायचा राहून गेला असेल. खरं आहे ग बाई. तुझ्या माझ्यासारख्या बायकांना ऑफिस आणि घर सांभाळणं जरा अवघडच जातं नाही. तुम्ही आणि ऑफिस? नाही ग, असंच आपलं बोलायचं म्हणून बोलले. पण काय ग, मधुरा असते ना. हा, पण तिचा आणि कुकिंगचा काही संबंधच नाही, नाही का? हो, नाही, ती खूप चांगला स्वयंपाक करते, जमतं तिला सगळं. पण तिलाही ऑफिसमुळे वेळ नाही मिळत ना. बरोबर. तू काढ तुझी रांगोळी. अगं आमच्या ह्याना तुझ्या रांगोळीचं भारी कौतुक आहे आणि मला सतत टोमणे मारत असतात. मला रांगोळी नीट काढता येत नाही ना म्हणून. आता तूच सांग मला, सगळ्यांना सगळं काम व्यवस्थित जमतं का ग? हा काय ग, मधुराला तरी येते का ग रांगोळी नीट काढायला? रंगसंगती तरी जमते का तिला काही? हा काय काकू, झाले का फटाके फोडून? मी कसले फोडणार फटाके? हे काय माझं वय आहे का फटाके फोडायचं?
दिवाळी आहे, वागतात लोक बालिश. अगं म्हणजे लहान मुलांसारखं म्हणायचं होतं मला. नाही ग, एवढं काम पडलंय, नाकी नऊ येतात. चिंटू सांगत होता मला, आईला खूप कामं असतात आणि म्हणून ती सारखी आजारी पडते. ते पण माहितीये का, पिझ्झा खाल्ल्यावरच त्यांना बरं पण वाटतं, हो ना? बाकी मग झाली का फराळाची तयारी? नाही, चाललंय. मीरा, तू काढ रांगोळी. पुरी झाल्यावर मी येते बघायला आणि बाकीच्यांनाही सांगते. हा, काकू ना कधीच सुधारणार नाही. ताई, हे काय केलंयस तू? काय म्हणजे रांगोळी काढली अगं. दरवर्षी हीच रांगोळी काढतो ना आपण दिवाळीला. अगं पण तेच काय नेहमी. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग, माहितीये ना तुला. ए पकड 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 पकड. अगं पण काय हा मधुरा मधुरा तू मधुरा थांब, काय करतेस? ग ताई थांब ना जरा. हे बघ, तेच रांगोळी बघून ना मला आणि सगळ्यांना कंटाळा आला होता. अँड ऍक्च्युली वी नीड सम चेंज यार. झालं. आणि बदलत्या जनरेशन बरोबर काही गोष्टी बदलाव्या लागतात ना. हा तो बदल. हे बघ, आता मी काही फुलं आणली आहेत रांगोळी काढायला. ती घे आणि त्याने रांगोळी काढ. ठीक आहे, सांग तुला कसं हवंय ते. अगदी माझ्यासारखी काढा. स्टायलिश, ऑर्गनाइज्ड आणि हॉट. आणि अशी रांगोळी काढ की आदित्यला वाटायला हवं की मीच काढली ती. या दिवाळीत ना सगळं माझ्या पसंतीचं करूया. ही दिवाळी आता या घरातली माझी मुलगी म्हणून शेवटचीच दिवाळी असेल ना. मग मी पण तुझ्यासारखीच अशी माहेरवाशीण म्हणून येईन. म्हणून ना या दिवाळीत सगळं माझ्या मनासारखं करूया, सगळं माझ्या पसंतीचं. ही रांगोळी माझ्या पसंतीची असायला हवी, या घरातलं डेकोरेशन माझ्या पसंतीचं असायला हवं, आणि माझा नवराही माझ्या पसंतीचाच असायला हवा. सगळं माझं. आदित्यही माझाच. हा, ए ताई, तू आणि जीजू कसे आलायत या दिवाळीला, तसंच आता मी आणि आदित्य येऊ पुढच्या दिवाळीला. खूप धमाल करूया ना आपण. ताई, पण तू येणार ना पुढच्या वेळी? यावंच लागेल हा तुला. खूप छान झाली पूजेची सजावट. पण ही पूजा का करायची असते? कारण लक्ष्मी देवी आपल्यावर कायम प्रसन्न राहावी म्हणून. पूजा केली ना देवीची की घर प्रसन्न राहतं, भरभराट होते. आणि जी माणसं देवीची पूजा करतात तिथे देवीला राहावंसं वाटतं, म्हणून पूजा करायची असते. कळलं का? चला, छान तयारी झाली, आता प्रार्थना करू. हो चला. हे देवी माते, आमच्यावर कृपा कर. आजपर्यंत तू काही कमी पडू दिलं नाहीस. माझ्या मुलांना सुखात ठेव, आनंदात ठेव, त्यांची भरभराट होऊ दे. त्यांना त्यांच्या क्षेत्रात भरारी घेऊ दे. अरे मामा, भरारी तर आम्ही घेऊच, तू त्याचं टेन्शन नको ना घेऊ. पण माझं लग्न लवकरात लवकर होऊ दे अशी प्रार्थना कर ना. बर, ताई, असं प्रार्थना करताना बोलू नये.
तुला कोणी सांगितलं? असं काही नसतं. मीरानेच सांगितलं. आपण प्रार्थना करताना बोललो ना तर आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नाही. गप्प बस, असं काही नसतं. चला आता फटाके उडवूया. तुला फटाके आवडतात ना? हो खूप. माझं आणि अथर्व दादाचं ठरलंय. आधी आम्ही रॉकेट उडवणार, मग अनार, भुईचक्र आणि तुम्हाला माहितीये आम्ही ना आज बॉम्ब पण फोडणार आहोत. काय बॉम्ब फोडायला शिकवणार आहे कुठे अथर्व? बघतेच याला. त्याने मुळात बॉम्ब आणलेच कसे घरात? अगं असू दे ग. असू दे काय मामा? हे बघ, आवाज करणारे फटाके फोडायचे नाहीत, कळलं? चल दाखव मला अथर्व कुठे. चल तू, बघतेस त्याला. चल तू. आता मी हा बॉम्ब फोडणार. अरे काय अथर्व, मागच्या दिवाळीत तुला सांगितलं होतं ना असे आवाज करणारे फटाके फोडायचे नाहीत म्हणून. त्रास होतो सगळ्यांना, कांठळ्या बसतात. ए ताई, बास करतो आता. एक तर ऑलरेडी व्हॉट्सअपवरचे मेसेजेस वाचून आहे ना मी दमलोय. काय ते रंगपंचमीला पाणी कमी वापरा आणि दिवाळीला काय ते प्रदूषण टाळा, काय हे वगैरे वगैरे. शी. अरे मग खरंच आहे ना ते, आपणच नको काळजी घ्यायला. अगं हो बरोबर आहे, पण तसं सणाचे 2 दिवस असतात, त्यात पण कशाला आपण काटकसरीने वागायला. आता इतर वेळेस तर आपण काळजी घेतोच ना. मग फारच हुशार झालाय का तू. म्हणजे काय, तुला पटतंय की नाही? हा घे तू पण एखादा बॉम्ब लाव, घे. एक गप्प बस तू. स्वतः बॉम्ब फोडतोस ते फोडतोस, त्यावर दुर्वाला शिकवणारच बॉम्ब फोडायला. तुम्हाला फटके द्यायला पाहिजे अथर्व. अगं ताई, अगं बरं ठीक आहे, बरं मी सरेंडर होतो. बॉम्ब पण नको आणि बोंब पण नको. बरोबर आहे ना? हे कसं, आणि प्रदूषण टाळा, गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, आपलं शहर सुंदर शहर. आता ताई मी एक पाऊस तरी लावू शकतो का? लाव लाव, पण लिमिट मध्ये. नाही, मला वाटलं त्यावर सुद्धा बंदी आहे की काय. मीरा तू लाव ना पाऊस. अगं नाही, मला भीती वाटते फटाक्यांची. अगं ताई, काय फटाके, कसले फटाके? हे घे, पाऊस का फटाका आहे का? हे घे, तू पण घे हातात. काय यार, तुम्ही पण आहे ना खरं. थांब जरा, आलो मी. काही होत नाही काय, तू वेडीच. हे घे तू पण, घेत पण तूच लाव. मग कुठे दुर्वा, सावकाश. हा उगाच. खरंच काही होत नाही. अथर्व, अथर्व नको ते. हे घे. सावकाश दुर्वा, सावकाश. लाव गं इथे. हा ताई, कमॉन ताई, कमॉन. अथर्व गप्प बस, घाबरवू नको ग. अरे क्या बात है दादा.